नमस्कार श्रोते मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले हे 13 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 14वा अध्याय वाचत आहोत. 14व्या अध्यायाच्या आपल्या 300 ओळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 300च्या पुढच्या ओळ्या आपल्याला वाचायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. भक्ती वीणा दयेची थोरी, जेवी पुरुषे वीणा सुंदरी, ते विधवा सर्व धर्माबाहेरी, जैसी परी दयेची. माझे भक्ती वीण जे विद्या, ते केवळ जाण पाव विद्या, जेवी वायस नेनती सांदा, तेवी माझ्या निजबोधा नोळखती. चंदन भार वाहे खर, परी तो नेवे सुवासाचे सार, माझे ने भक्तिविना विद्याशास्त्र केवळ भारवाहक. माझे भक्तिविना जे तप, शरीर शोषणादी अमुप, ते पूर्वादृष्टे भोगी पाप, नव्हे सद्रूप तपक्रिया. माझे भक्तिविना जे साधन, ते कोश कीटांच्या ईशी जाण, आपण्या आपण बंधन भक्तिहीन क्रियते. एव माझे भक्तिवीन जे केले ते अप्रमाण, ते भक्तीचे शुद्ध लक्षण, स्वय श्रीकृष्ण सांगत. आवडी हरिकथा ऐकता, नाना चरित्रे श्रवण करिता, माझी आत्मचर्चा हृदय धरिता, पालटू चित्त हो तेने होय. तेनेची उपजे माझी भक्ती, माझ्या भजनाच्या अतिप्रीती, आवडी माझी नामे गाती, रंगे नाचती सद्भावे. पोटातून या उल्हासता, रंगी गाता पे नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ते अवस्था बाह्य दिसे. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांची उभिली गुडी, त्या स्वानुभवा सुखाची गोडी, नयनी रोकडी प्रवाहे. माझे भक्तीची आवडी, अहं सोहम दोन्ही कुडी, तुटली अभिमानाची बेडी, विषय गोडी निमाली, ते काळीचे हेची चिन्ह, फुलंकित देहो जान, नयनी आनंद जीवन, हृदय परिपूर्ण स्वानंदू, पुंजाळले दोन्ही नयन, सदा सर्वदा सुप्रसन्न, स्फुरेना देहाचे भान, भगवंती मन रंगले. ऐशी नुपजंता माझी भक्ती, कैची होय विषय विरक्ती, विरक्ती विना माझी प्राप्ती, नव्हे निश्चिती उद्धवा. माझी शुद्ध भक्ती तत्वता, साचार आली दयाचे हाता, एक त्यांच्या चिन्हाची कथा, आणि पवित्रता तयाची. माझे भक्तीसी जो लागला, तो तात्काळ पवित्र झाला, त्याने त्रिलोक पुनीत केला, हे गर्जोनी बोलिला श्रीकृष्ण. अंगी रोमांच रवरवीत, स्वेद बिंदू डळमळीत, चित्त चैतन्ये द्रवत, तेने सद्गडित पेवाचा, हर्ष सोसंडता पोटी, अर्धोन्मीलित होय दृष्टी, जीव शिवा पडली मिठी, ध्यान त्रिपुटी मावळली, नयनी अश्रूचा पूर लोटी, ओभंडून सटेची पोटी, होत जीव भावाची तुटी, पडे सृष्टी मूर्छित, आक्रंदे थोर क्रोशे, वारंवार रडता दिसे, रडण्या माझी गदगदा हसे, जेवी लागले पिसे ब्रह्मग्रहो, रडणे हसणे न सांडी, त्याही माझी नवल आवडी, अर्थावबोधे गाणी मांडी, निजात्म गोडीचे नियोगे, विसरोनी माझे तुझे, सांडोनिया लोक लाजे, हरी खे प्रेमाचे निभोजे, तेने नाची जे निशंक, गाणे नाचणे हसणे, तो रडे कासया कारडे, एक तिही लक्षणे,
तुझ कारणे सांगेन. माऊली वेगळे बाळक पडे, जननी पाहता कोठे नातुडे, भेटता ओरडू निरडे, मिठीस पडे सप्रेम. जीव परमात्मा दोन्ही चुकामुकी, झाली भ्रमपट्टणी, त्यासी एकाएकी होता मिळणी, रडे दीर्घस्वरे स्पुंदत. बहुकाळे झाली भेटी, ऐक्य भावे पडली मिठी, तेने उभंडू नसटे पोटी, रुदन उठी सप्रेम. देव लागवी नानापरी, मायावी नातुळे निर्धारी, तो सापडला घरीच्या घरी, तेने विस्मय करी टवकारे. देव सदा जवळीच असे, त्या लागी जन कैसे पिसे, पाहो जाती देशोदेशे, ते देखो निहसे गदगदा. देव सर्वांसी अजितू, तो म्या जिंकिला भगवंतू, धरोनी राखिला हृदयांतू, या लागी नाच तू उल्हासे, निवटूनी दुजयाची मातू, अंगी जितीला भगवंतू, जंगी झाला यशवंतू, या लागी गात नाचू तू उल्हासे. पाहता दुसरे न दिसे मज, या लागी धरू विसरला लाज, जगी झाला तो निर्लज्ज, निर्लज्जतेची ओज हे त्यासी. या परी भक्तियुक्त हो निया माझी भक्त, निजानंदे गात नाचत, तिने केले पुनीत लोकत्रय. लोकत्रय ज्याचे देखत चरण, जड जीवा उद्धरण, ज्याचे लागता चरण रेन, पशुपाशान उद्धरती. कीर्तनाचे नि महाभोके, नाशिली जगाची सर्व दुःखे, अवघे विश्वची हरिखे, भरिले महासुखे उचंबळत. दर्शने स्पर्शने वचने, एक तारिले कीर्तने, एक तारिले नामस्मरणे, या परी जग उद्धरणे उद्धवा. अविद्यायुक्त जीव मलिन, त्यासी शुद्ध भावया जाण, माझी भक्तीची प्रमाण, हेची श्रीकृष्ण स्वय सांगे. डाक मिळणी सुवर्ण हिन कसे, झाले मलिन उदके, धुता ही जाना निर्मळपण, नये त्याच सुवर्णाचे तगट, अग्निमुखे देता फूट, मळ त्यागे होय चोखट, दिसे प्रगट पूर्व रूपे. तेवी अविद्या काम कर्मी मलिन, त्याचे चित्त शुद्धी लागी जाण, माझी भक्तीची परम प्रमाण, मळक्षालन जीवाचे. जव जव भक्तीचे पूट चढे, तव तव अविद्या बंध बिघडे, मायेचे मूळची खुडे, जीव चढे निज पदा, तुटो निया अविद्या बंधू, चिन्मात्र एक अतिविशुद्धू, जीव पावे घात बुधू, परमानंदू निजबोधे. जीवाची अविद्येची प्राप्ती, ते ज्ञानास्तव होय निवृत्ती, तेथ कापा लागली भक्ती, ऐशा शंका चित्ती जरी धरीसी, तरी माझे भक्तिविन ज्ञान, सर्वथा नुपजे दान, तेची अर्थीचे निरूपण, स्वय श्रीकृष्ण सांगत. माझी प्रतिपाद्य स्वरूपता, नाना चरित्रे पवित्र कथा, तेथे श्रवण मनने चित्ता, प्रक्षाळिता कीर्तनी. जव जव करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती, येते माझे स्वरूपाची प्राप्ती, जे श्रुती वेदती अतर्क्य, जे का अतिसूक्ष्म निर्गुण, अलक्ष लक्षणे ना गहन, तेने स्वरूपे होय संपन्न, जीव समाधान मद्भजने. नयनी सुदल्या अंजन, तेखे पृथ्वी गर्भीचे निदान, तेवी मद्भजने लाहोनी ज्ञान, चैतन्य घन जीव होय. उद्धवा एकपा निश्चिती, बहुत न लगे युक्तती, जैसा भाव त्यांची चित्ती, तैसी प्राप्ती तो पावे.
जो करी विषयाचे ध्यान तो होय विषयी निमग्न. जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्य घन मीच होय. स्त्री गेली असता माहेरी ध्याताची प्रगटे जुहारी. हाव भाव कटाक्षेवरी सत्काम करी पुरुषा ते. नसते स्त्रीचे ध्यान करिता प्रगट दिसे यथार्थता. मी स्वतः सिद्ध हृदय असता असह मे मदरूपता चिंतिता मज. आवडी माझे जे चिंतन चिंत चित्ता चित्तचिंता चिंती पण. विरोनी होय चैतन्य घन मदरूप पण या नाम. माझे प्राप्ती लागी जाण हिची गा मुख्य लक्षण. माझे ध्यान माझे भजन मदरूपपण तेने होय. मज वेगळे जे जे ध्यान तेची जीवाची दृढ बंधन. या लागी सांडूनी विषयाचे ध्यान माझे चिंतन करावे. साचच्च परी दिसत परिणामी नाशवंत. त्यासीच बोली जे असत ते मिथ्याभूत भासू. तेवी हा मुद्र कमनीये जे अविचारित रमणीये. त्या लागी प्राणी पाहे नाना उपाये शिनदाती. कष्टी सेवुनी साधन साधिले स्वर्ग भोगस्थान. तेही नश्वर गाजान देवी गा स्वप्न मनोरथ. या लागी विषयाचे ध्यान सांडूनी करावे माझे भजन. माझी या भावना मनत मन सावधान राखावे. सावधान करिता भजन एकाग्र धरिता माझे ध्यान. तेथ अत्यंत जे बाधकपण ते त्याग लक्षण हरी बोले. जो मजलागी अर्थभूत तेने सांडावी स्त्री संगाची मात. ते चिंतावा भोगवंत चिंतावा भगवंत तिने एकांत सेवावा. स्त्रियेच्याही परीस ओखटी संगती स्त्रेणांची अति खोटी. त्यासी न व्हावी भेटी गोठी न पहावे तिठी दुरोनी. साधके काय वाचा चिंती सांडूनी दोहीची संगती. परतोनी स्फुरेना स्फूर्ती ऐशी दृढ स्थिती करावी. केवळ एकांत जे विजन प्रशस्त आणि पवित्र स्थान. तेथे घालून आसन माझे चिंतन करावे. करोनी आळसाची बोळवण धरोनी निज वृत्ती सावधान. त्यावरी करावे माझे ध्यान एकाग्र मन राखुनी. माझे विद्वत्सोनी ध्यान माझे प्राप्ती आड विघ्न. साधकांसी अतिबंधन स्त्रियानी स्त्रैन संगती. अविद्येच्या अनंत कोटी जानपा स्त्री संगाचे पोटी. या धर्माचा भडकावठी योषिता दृष्टी देखता. जे महामोहाचे मिळवण जे खवळल्या कामाचे इंधन. ते जीवाचे परममोहन अंधपतन ते योषिता. जे मदनाचे तिखट बाण जे मायेचे चक्रजान. जे अंधतमाचे पूर्ण भरी ते जाण योषिता. हो का जीची ये संगती आंधळी होय ज्ञानशक्ती. जे वाढवी नाना आसक्ती जिचेनी विस्मृती निजस्वार्था. जिचेनी संसार बहुवास जिचेनी आसोस गर्भवास. जिचेनी विषय विलास जे वज्रपास जीवांचा. जे अखंड शोषी दुःख शोक जे सदा शोषी नरकोक. ते माता नाप्त करुणी देख स्त्री आवश्यक आप्त होय. जे मातृस्नेहा ते तोडवी जे बंधुस्नेहा ते बिघडवी. जे सदा गोवी भावी अधर्म अधटवी जे पाडी. जिचे कटाक्ष अति तिख जिव्हारी रुतने देख. जे जीवाची व्यामोहक
जिचे चढले विख उतरेना, एवढी बाधा जान स्त्री संगती. जो वाचू पाहे माझी प्राप्ती, तिने सांडावी स्त्रीची आसक्ती, हृदयी प्रीती न राखावी. स्त्री आठवताची चित्ता, उच्चेदी ज्ञान ध्यान अवस्था. एवढी स्त्री संग बाधकता, त्याहून अधिकता. स्त्रीन संगे स्त्री संगाच्या मोहमदा, सुटका आहे यदा कदा. परी स्त्रीन संगतीची बाधा, ते अपदा अनिवार्य. चुडाला स्त्रियेचे संगती, तरला शिखी ध्वज भूपती. ना तरी मदालसेचे संगती, तरला नृपती कुवल याश्रू. होकालीलेने करोनी भक्ती, प्रसन्न केली सरस्वती. तिचा उदरीला निजपती, हे बोलिले ग्रंथी वशिष्ठे. या परी स्त्री संगती, उद्धरले एकीजेती. परी स्त्रीणांची संगती, उद्धारागती सेना. जो का स्त्रियेचा अंकिला, जो स्त्रियेची जीवे विकिला. जो स्त्रियेचा पोसना झाला, तिचे बोला माझी अवर्ते. जैसी कुलदैवता केसरी, तैसे स्त्रियेसी पूज्य करी. मग विधीचेची सेवेवरी, नाना उपचारी नाचत. पाळीला श्वानाचे परिपाठी, लाविल्या लागे सुहृदया दाट पाठी. त्या हडकिलिया शेवटी, कामथा लोळारा पुसारी घालुनी पडे. कामथाळोरा पुसाटी घालुनी पडे. धड गोड उत्तम पदार्था, आपण भोगिना सर्वथा. ते देऊन स्त्रीच्या हाता, आपली सत्ता निवर्तवी. ऐशी जे विरुद्ध वाटेल, हे ब्रह्मांड पालथेल. हिचा उल्लंघिता बोल, क्षीराब्दी सुकेल सुखाचा. नाही देवो कुळदेवा पूजने, माय बापा ते वचने. शेखी गुरु तेही ठकणे, परिसर्वस्व देणे स्त्रियेसी. एव माकड जैसे गारुड्याचे, तैस स्त्रियेचे नि छंदे नाचे. ऐशा स्त्रीणाचे संगतीचे, तेथे सुख कैचे साधका. ज्याच्या ऐकता स्त्रियेच्या गोठी, सज्ञाना ही काम उठी. जो लावी योषिता पाठी, उठा उठी सकामत्वे. ऐशिया स्त्रीणाचे संगती, कैची साधका सुख प्राप्ती. तो घालील अधोगती, अंधत प्रती नेईल. या लागी स्त्रीणाची कथा, काली नायकावी वार्ता. त्याचा वाराही लागता, तेथून सरथा पळावे. त्याची न घ्यावी भेटी, त्यासी न करावी गोठी. तो न पाहावा दिठी, न लगावे पाठी स्त्रीणाची ये. स्त्रीन पुढे वाटे जाय, त्याच्या मागी मागू उरला राहे. तेही आपण सुखवावी भोये, एथवरी पाहे त्यागवा. स्त्री आणि स्त्रीणाचे संगती, जैसी होय दुःख प्राप्ती. तैसे दुःख ती जगती, माझी निश्चिती असेना. अत्यंत स्त्रिकामी वशता, ही नाव मुख्य स्त्रेनता. केवळ स्त्रियेची अधीनता, तो वातू परमार्था अतिनिंदत्वे. आपले हृदयीची कामशक्ती, तेची स्त्री संगाची दृढ प्राप्ती. तेथ उपजली या विरक्ती, मग स्त्रियेची प्राप्ती कोण पुसे. ऐसे हृदयीचे कनवे, उद्धवासी सांगितले देवे. हे कोणी उद्धवे, विचारू जीवे आदरीला. निवार उपजे विरक्ती, तेने बाधिना विषयासक्ती. ऐशी जे उद्यान स्थिती, तेची देवाप्रती पुसत. जे लागली या ध्यान, न दिसे स्त्री पुरुष भान. जीवी उपजे चित समाधान, तेच विधान पुसत.
उद्धव म्हणे कमळ नयना, मुमुक्षू करीती तुझिया ध्याना. त्या ध्यानाची ध्यान लक्षणा, जगत जीवना मज सांगे. ते सगुण की निर्गुण, कोण रूप कैसवर्ण. ते अवघे ही संपूर्ण, कृपा करून मज सांगा. जेथ रिगता नुबंगे मन, ज्याचे अत्यंत गोडपण. जे तुझही आवडे ते जाण, ते मज ध्यान सांगावे.